नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मुन्मयी देशपांडेने तिच्या फार्म हाऊसवर तिच्या पतीसह छोटूसं घर बांधलेलं आहे, शेणा मातीचं। ते सध्या फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मुन्मयी देशपांडे सध्या स्वर गंधर्व सुधीर फडके या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे। मुन्मयी अभिनयासह तिच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या गोष्टीही चाहत्यांबरोबर शेअर करत असते। मुन्मयीने आणि स्वप्नीलने त्यांच्या शेतीवर मातीचं सुंदर असं एक नवीन घर बांधलेलं आहे। त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दोघांनी याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। त्याच व्हिडिओमध्ये स्वप्नील म्हणतो, आम्ही आमच्या नवीन मातीच्या घरात प्रवेश करतोय। अजून दार खिडक्या लावलेल्या नाही आणि बरेच फिनिशिंगही बाकी आहे, पण ही जी काय मजा आहे। या नवीन घरात विटाची चूल देखील त्यांनी तयार केलेली आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा निमित्त या घरासमोर दोघांनी मोठी गुढी उभारली आहे। शेतावरती काहीतरी नवा हाताने बांधलं, प्रेमाने बांधलं असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलेलं आहे। या घराचा व्हिडिओ पाहून अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्सचा वर्षाव केलेला आहे। सुवर्ण जोशीने कमेंट करत लिहिलंय, किती सुंदर। तर भूषण प्रधानने हार्ट इमोजी वापरून प्रतिक्रिया दिलेली आहे। किती सुंदर, मातीची सुगंध इथपर्यंत येतोय। सुख म्हणजे नक्की काय असतं? वा ताई, सुंदर, प्रेमाचं घर, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांकडून आलेल्या आहे। दरम्यान मुन्मयीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती योगेश देशपांडे दिग्दर्शित स्वर गंधर्व सुधीर फडके या आगामी चित्रपटात मुन्मयी झळकणार आहे। हा चित्रपट 1 मे 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।